Good afternoon to all the students of BSc third year, late Kumari Durga ke Banmeru Science College, Lonar. This is lecture 29. In this lecture, we are discuss the exercise of unit 4th, that is dyes, drugs and the pesticides. In yesterday's lecture, we are already completed the unit 4th, that is dyes, drugs and pesticides. In this lecture, we will discuss how the question arises in examination. त्याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स त्याच्यामध्ये एक्झामसाठी येतील किंवा ते कोणते प्रकार असतील, कशा प्रकारचे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतील, याच्यावर आजचं आपण डिस्कस करू आणि याचं पूर्ण रिव्हिजन आपण काय करू या लेक्चरमध्ये आपण आज घेऊ. एक्सरसाइज फर्स्टमध्ये पाहता, एक्सरसाइज फर्स्ट ए डाईजमध्ये पहा, फिल इन द ब्लँक्स कशा विचारतात. तर द फर्स्ट फिल इन द ब्लँक्स बघा, अ क्रोमोजन विदाउट fill in the blanks can never act as a dice. This is the first fill in the blanks. मग असं तुम्हाला काय करता येईल की एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल किंवा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात. फिल इन द ब्लँक्समध्ये असं विचारतील की अ क्रोमोजन विदाऊट रिकामी जागा किंवा आपण म्हणतो की डॅश द डॅश कॅन नेव्हर ॲक्ट ॲज अ डाईज. त्याचं काय आन्सर असेल तर आपण पाहिलं की क्रोमोजन विदाऊट कॅन नेव्हर ॲक्ट ॲज डाईज. जर डाईज जर व्हायचं असेल किंवा डाय जर ॲक्ट व्हायची असेल किंवा डाय म्हणून जर काम करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्याला काय लागत असते की क्रोमोजन तर पाहिजे, पण त्याच्यासोबत काय लागते आपल्याला. मग रिकाम जागेमध्ये ॲन्सर काय असेल याचं की ऑक्झोक्रोम्स. मग ऑक्झोक्रोम्स जर असेल विदाऊट ऑक्झोक्रोम ही आपण डाय म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे पहिले फिल इन द ब्लँकचं ॲन्सर काय असणार आहे आपलं ऑक्झोक्रोम्स. मग काय होईल, अ क्रोमोजन विदाऊट ऑक्झोक्रोम कॅन नेव्हर ॲक्ट ॲज डाईज. असं काय होईल आपल्या पहिल्या फिल इन द ब्लँक्सचा ॲन्सर असाल. आता दुसरी फिल इन द ब्लँक्स पाहू आपण. द सेकंड फिल इन द ब्लँक्स, द फिल इन द ब्लँक्स ऑर डॅश 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 ग्रुप इन मिथिल ऑरेंज ॲक्ट ॲज ऑक्झोक्रोम. आता मिथिल ऑरेंजमध्ये कोणता ग्रुप ऑक्झोक्रोममधून म्हणून काम करतो तर हे याच्यामध्ये विचारलेलं आपल्याला. मग आता मिथिल ऑरेंजचं जर स्ट्रक्चर पाहिलं असेल तर मिथिल ऑरेंजमध्ये आपल्याला माहिती आहे मिथिल ऑरेंजचं स्ट्रक्चर जर पाहिलं असेल तर कोणता ग्रुप असतो त्याच्यात एन डबल बॉन्ड एनचा एक ग्रुप असतो. त्या ग्रुपला काय म्हणतो आपण, धीस ग्रुप इज कॉल्ड ॲज द ॲझो ग्रुप. मग याचा अर्थ या सेकंड जी रिकामी जागा आहे याचा ॲन्सर काय असेल आपलं द ॲझो ग्रुप इन मिथिल ऑरेंज ॲक्ट ॲज ऑक्झोक्रोम. तिथं काय असणार आहे द ॲझो ग्रुप इन मिथिल ऑरेंज ॲक्ट ॲज ऑक्झोक्रोम. म्हणजे सेकंडचा ॲन्सर काय असेल आपलं ॲझो ग्रुप असेल. देन थर्ड पहा, द डॅश 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 डाय इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंक, स्टॅम्पिंग पॅड्स अँड टाईपरायटर रिबिन्स. अशी कोणती डाय आहे की ज्याचा उपयोग आपण इंक बनवण्यासाठी, स्टॅम्पिंग पॅड बनवण्यासाठी आणि टाईपरायटर्स रिबिन्स बनवण्यासाठी करत असतो. मग आपण त्याच्या युजेसमध्ये पाहिलं की कोणते कोणते डायज आहेत. जर आपण पाहिलं असेल क्रिस्टल व्हॅलेट डाय जर पाहिली असेल तर क्रिस्टल व्हॅलेट डायजमध्ये काय दिलेलं आहे त्याच्या युजेसमध्ये की द क्रिस्टल व्हॅलेट डाय इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंक, स्टॅम्पिंग पॅड अँड टाईपरायटर रिबिन्स. मग तिसऱ्याचा आन्सर काय असणार आपलं क्रिस्टल व्हॅलेट. सी द नेक्स्ट फोर्थ, डॅश 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 इज ॲन एक्झाम्पल ऑफ द मॉडर्न डाईज. म्हणजे कोणतं एक्झाम्पल हे मॉडर्न डाईजचं एक्झाम्पल आहे तर आपल्याला जर पाहिलं असेल तर ॲलिझॅरिन इज ॲन एक्झाम्पल ऑफ मॉडर्न डाईज. ॲलिझॅरिन काय असेल हे असेल ॲलिझॅरिन इज द एक्झाम्पल ऑफ मॉडर्न डाईज. त्याच्यानंतर पाचवी रिकामी जागा पहा, इंडिगो इज ॲन एक्झाम्पल ऑफ डॅश 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 डाईज. इंडिगो कशाचं एक्झाम्पल आहे, इंडिगो कोणत्या डाईजचं एक्झाम्पल आहे तर त्याचा ॲन्सर काय असणार आहे फॅट डाईजचं काय असणार आहे एक्झाम्पल असणार आहे इंडिगो डाईज. त्याच्यामुळं पाचव्याचा ॲन्सर असणार आपलं फॅट डाईज. त्याच्यानंतर सहाव्याचं जर पाहिलं असेल, थॅलिक अनहायड्राईड अँड फिनॉल आर द टू स्टार्टिंग मटेरियल्स टू सिंथेसाइज डॅश 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 डाईज. तर कोणती असेल ती फिनॉप्थिलीन. आपण जर पाहिलं असेल की स्टार्टिंग मटेरियल जर फिनॉप्थिलीनचं जर असेल तर ते कोणतं असते थॅलिक अनहायड्राईड अँड द फिनॉल.
थॅलिक एनहायड्राईडचं आणि फिनॉलचं कॉम्बिनेशन करून पहिल्या स्टेपपासून आपण काय करत असतो, फिनॉल्फथिलीन हे बनवत असतो किंवा फिनॉल्फथिलीन डाईज बनवत असतो आपण. तर मग थॅलिक अनहायड्राईड अँड फिनॉल आर द टू स्टार्टिंग मटेरियल्स सिंथेसाइज द फिनॉल्फथिलीन डाईज. देन लास्ट पाहता 7व्या नंबरचं फिल इन ब्लँक्स. डॅश 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 इज ॲन अँथ्रोक्विनोन डाईज. मग अँथ्रोक्विनोन डाईजचं कोणतं एक्झाम्पल आहे किंवा अँथ्रोक्विनोन डाईजचं काय एक्झाम्पल आहे, कोणतं आहे ते, ॲलिझॅरिन. ॲलिझॅरिन इज ॲन अँथ्रोक्विनोन डाईज किंवा ॲलिझॅरिन काय असेल, अँथ्रोक्विनोन डाईज म्हणून काय होते तिथं ॲक्ट होत असते. आणि सगळ्यात शेवटी जर पाहिलं असेल तर एक्झरसाईजचे काय केले आपण इथे ॲन्सर दिलेले आहेत. तर काय करा, याच्यावर आपण एक टेस्ट ठेवणार आहे किंवा याच्यावर एक टेस्ट होणार आहे. तर सगळ्यांनी टेस्ट ती सॉल्व करायची. या लेक्चरवर जेवढे का आपण फिल इन द ब्लँक्स आणि चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स पाहणार आहोत, त्याच्यावर काय करणार आपण एक टेस्ट घेणार आहोत. देन नेक्स्ट आता पुढचं पहा, बी सिलेक्ट प्रॉपर आन्सर फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्स. मग तुम्हाला असं पण एक्झाममध्ये विचारतात की सिलेक्ट प्रॉपर आन्सर गिव्हन अल्टरनेटिव्समध्ये करायचं असते. सी द फर्स्ट पाहू आपण आता. द कंपाऊंड बेरिंग क्रोमोफोर आर नोन ॲज. द कंपाऊंड बेरिंग क्रोमोफोर आर नोन ॲज. काय म्हणतो आपण त्याला आता, ड्रग्ज म्हणतो का, नाही. इन्सेक्टिसाईड म्हणतो का, नाही. त्याच्यानंतर काय क्रोमोजेन आहे आणि कोणतं हर्बिसाईड आहे. तर याचा अर्थ तुम्ही जर ड्रग्ज, इन्सेक्टिसाईड, हर्बिसाईड जर पाहिलं तर हे तिन्ही काय तर वेगळे आहेत. याच्यातलं करेक्ट आन्सर कोणतं असणार आहे, मग पहिल्याचं सी आन्सर असणार आहे. सी आन्सरला काय म्हणतो आपण, सी आन्सर काय आहे, सी आन्सर आहे क्रोमोजेन. म्हणजे द कंपाऊंड बेरिंग क्रोमोफोर आर नोन ॲज क्रोमोजेन. मग आन्सर कोणतं असेल त्याचं सी असेल. बरोबर आहे. दुसरं पहा, सेकंड, डॅश एन डबल बॉन्ड एन ग्रुप इज प्रेझेंट इन. कोणत्या डाईजमध्ये एन डबल बॉन्ड एन ग्रुप हा प्रेझेंट आहे. याच्या वरच्या याच्यातच आपल्याला आलं होतं. थॅलिन डायमध्ये आहे का, अँथ्रोक्विनोनमध्ये आहे किंवा ॲझोडायमध्ये आहे किंवा इंडिगॉइड डाईजमध्ये आहे. ते याच्यापैकी कशामध्ये असेल मग ते दुसऱ्याचं ॲझोडाईज. ॲझोचा अर्थच काय सांगितलं आपण, ॲझो मीन्स काय म्हणतो आपण, एन डबल बॉन्ड एन ग्रुप असला त्या डाईजमध्ये तर त्याला म्हणतो आपण ॲझो ग्रुप किंवा ॲझो ग्रुप म्हणतो. मग जर एन डबल बॉन्ड एन ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द अझोडाईज किंवा अझोडाईज त्याला म्हणत असतो. म्हणून सेकंडचं आन्सर काय असेल आपलं, डी आन्सर हे सेकंडचं आन्सर असेल. त्यानंतर तिसरं पहा, मिथिल ऑरेंज इज. आता तिसऱ्यात काय विचारलं की मिथिल ऑरेंज इज. मिथिल ऑरेंज काय आहे, नॅट्रोडाय आहे की ॲझोडाय आहे किंवा ट्रायफिनाइल मिथेन डाय आहे किंवा थॅलिन डाय आहे. तर तिसऱ्याचं काय सांगतात आपल्याला, ॲझोडाय. मिथिल ऑरेंज इज ॲझोडाय. मग तिसरं आन्सर काय, सी आन्सर असेल त्याचं. त्याच्यानंतर देन फोर्थ, सी द फोर्थ करेक्ट अल्टरनेटिव्स. ॲलिझॅरिन इज एक्झाम्पल ऑफ मॉर्डंट डाईज. ॲलिझॅरिन इज एक्झाम्पल ऑफ मॉर्डंट डाईजचं काय ते एक्झाम्पल आहे. फिनॉल्फथिलीन इज सिंथेसाइज्ड फ्रॉम. आताच वरच पाहिलं आपण, फिनॉल्फथिलीन कशापासून सिंथेसाइज होतो, थॅलिक अनहायड्राईड्सपासून काय होतं, सिंथेसाइज होत असतो किंवा थॅलिक अनहायड्राईडपासून सिंथेसाइज होत असतो. त्याच्यानंतर 6वी फिल इन द ब्लँक्स पहा, विच डाय इज सिंथेसाइज्ड फ्रॉम मायकेलर्स कीटोन्स. आपण एका प्रिपरेशनमध्ये पाहिलेलं आहे की मायकेलर्स कीटोन्सपासून काय करत असतो, त्याचं प्रिपरेशन केलेलं आहे किंवा मायकेलर्स कीटोन्सपासून काय केलं आपण त्याचं प्रिपरेशन पाहिलं आहे. तर कोणतं, क्रिस्टल व्हायलेट्स. त्याचा आन्सर काय असणार आहे, क्रिस्टल व्हायलेट्स. विच डाय इज सिंथेसाइज्ड फ्रॉम द मायकेलर्स कीटोन्स. त्याचा आन्सर काय असणार आहे, आन्सर इज डी. कारण की क्रिस्टल व्हायलेट्स काय करतो, आपल्याला जर प्रिपेअर करायचं असेल तर आपण काय करतो, पहिल्यांदा मायकेलर्स कीटोन्स तिथं घेत असतो किंवा मायकेलर्स कीटोन्स तिथं घेत असतो. हे झाले 2 टाईपचे क्वेश्चन्स इथे येऊ शकतात. त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन. मग जर एक्झाम जर पूर्वीसारखी जर झाली असेल, याच्या अगोदर जशा होत होते तुमचे थेरॉटिकल एक क्वेश्चन 4 मार्काला होत असेल, असे जर क्वेश्चन जर एक्झाममध्ये विचारतील तर ते कशा पद्धतीनं असतील, तर ते कशा असतील, हे जिथं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन दिले तसे असतील ते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज मीन बाय डाय किंवा व्हॉट इज अ डाय, व्हॉट आर द कंडिशन फॉर अ कंपाऊंड टू ॲक्ट ॲज अ डाय. मग डाय ॲक्ट होण्यासाठी कोणत्या कोणत्या कंडिशन आहे आपण पाहिलं नाही तशी, की आयडियल डायज कशाला म्हणतो आपण, आयडियल डायजचे कोणते कोणते हे असतात किंवा ड्रग्ज जर पाहिले आपण, मग कोणते कोणते कंडिशन असतात. मग त्याला क्रोमोफोर असते, क्रोमोफोर युनिट लागते, त्यांना पर्टिक्युलरली ॲसिडिक ग्रुप बेसिक ग्रुपच्या फायबरसोबत त्यानं काय केलं पाहिजे, बॉन्डिंग केली पाहिजेत. असे हे क्वेश्चन काय करतात जनरली तुम्हाला 4-4 मार्कासाठी एक्झाममध्ये तिथं विचारू शकतात.
त्याच्यानंतर पहा गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ डाईज ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर. मग असा पण क्वेश्चन तुम्हाला विचारतील की क्लासिफिकेशन सांगा त्याचं ऑन द बेसिस ऑफ डाईजनुसार. गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ डाईज ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ अप्लिकेशन्स. त्याच्यानंतर गिव्ह द, मग त्याचे काही प्रिपरेशन्स देतील, ते जे आपण जे डाईज पाहिल्या त्याचं तुम्हाला प्रिपरेशन आणि युजेस विचारतील. फॉर एक्झाम्पल गिव्ह द प्रिपरेशन अँड युजेस ऑफ ॲलिझेरिन. मग असं पण तुम्हाला एक्झाममध्ये 4 मार्कासाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर राईट ए नोट पण येऊ शकतो तुम्हाला. राईट ए नोट ऑन 2-2 मार्काचे 2 क्वेश्चन. मग फॉर एक्झाम्पल डायरेक्ट डाय, इनडायरेक्ट मॉडर्न डाय असेल, किंवा ॲन्सर इन 1 सेंटेन्स पण तुम्हाला कदाचित जर विचारले तर मग कसे विचारतील तुम्हाला. व्हॉट आर क्रोमोजन्स, व्हॉट आर ॲझोडाईज, विच आर द इंडिकेटर्स यूज्ड इन ॲसिड, अल्कली अँड टायट्रेशन्स. मग असे काय होतील क्वेश्चन जनरली तुम्हाला फॉर 1 सेंटेन्ससाठी विचारतील. त्याची तर राईट ए नोट विचारू शकतात, किंवा डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन 4-4 मार्काचे सुद्धा तुम्हाला या युनिटवर या प्रकारे विचारू शकतात. त्याच्यानंतर बी पार्ट आहे आपला डाईज, ड्रग्सचा, ड्रग्स. तर त्याच्या डेफिनेशनपासून आपण पाहिलेलं आहे. तर पहिलं काय दिलेलं आहे, तर द कंपाऊंड विच रिलीव्ह द पेन आर कॉल्ड ॲज. मग आपण तुम्हाला सांगितलं होतं की जे कंपाऊंड्स काय करतात, जे केमिकल्स कंपाऊंड काय करतात, पेन रिलीव्ह करण्याचं काम करतात. अशा कंपाऊंडला फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारलेले आहे काय म्हणतात, किंवा व्हॉट द कंपाऊंड विच रिलीव्स द पेन आर कॉल्ड ॲज डॅश डॅश डॅश. पुढं काय केलं, रिकामी जागा दिली. तर त्याचं आन्सर काय असेल, ते 2 टाईपचे असतात. तुम्हाला सांगितलं ना, अँटीपॅरेटिक्स आणि दुसरं कोणतं असते, अनाल्जेसिक असते. मग अनाल्जेसिक काय करत असते, पेन रिलीव्ह करण्याचं काम करत असते. तर मग त्याचा आन्सर काय असणार आहे, ॲनाल्जेसिक, किंवा ॲनाल्जेसिक आपण त्याला जनरली म्हणत असतो. फर्स्ट फिल इन द ब्लँकचा आन्सर काय असेल मग, अनाल्जेसिक. सेकंड असं सबस्टन्स विच रिड्यूस द बॉडी टेम्परेचर इन हाय फेवर आर कॉल्ड ॲज. त्याला म्हणतो इट इज कॉल्ड ॲज द अँटीपायरेटिक्स इन नेचर. द थर्ड फिल इन द ब्लँक्स द केमिकल सबस्टन्सेस यूज टू लोअर डाऊन द मलेरियल फेवर आर कॉल्ड ॲज. आता केमिकल सबस्टन्सेस यूज टू लोअर डाऊन मलेरियल फेवर आर कॉल्ड ॲज. जर मलेरिया झाला असेल तर त्याला, जर आपल्याला मलेरियामध्ये जर ताप कमी करायचे असेल तर ज्या कंपाऊंडचा यूज करतो आपण त्याला काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द अँटी मलेरियल ड्रग्स, किंवा अँटी मलेरियल ड्रग्स तिथं आपण त्याला म्हणत असतो. त्याच्यानंतर फोर्थ पहा, डॅश 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 आर द सबस्टन्स विच प्रोड्यूस स्लीप अँड अनकॉन्शियसनेस. आपण सांगितलं 2 टाईपचे ड्रग्ज असतात. कोणतं असते, एक नार्कोटिक्स ड्रग्स असते आणि एक नॉन नार्कोटिक्स ड्रग्स असते. तर नार्कोटिक्समध्ये काय होत असते, नार्कोटिक्स ड्रग्स आर द सबस्टन्सेस विच प्रोड्यूस द स्लीप अँड अनकॉन्शियसनेस. याचा आन्सर काय असेल इथं, नार्कोटिक्स सबस्टन्सेस. त्याच्यानंतर 5वी असेल, फिनाइल ब्युटॅझोन इज अ डॅश 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 टाईप ऑफ अनाल्जेसिक. तर ती कोणती असणार आहे, फिनाइल ब्युटॅझोन्स इज अ नॉन नार्कोटिक्स, किंवा नॉन नार्कोटिक्स सबस्टन्सेस आहेत, किंवा नॉन नार्कोटिक्स सबस्टन्सेस तिथं आहेत. त्यानंतर 6वी जर फिलिंगला पाहिली आपण 6व्या नंबरची, डॅश 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 इज अ ड्रग्स विच इज ॲक्टिव्ह अगेन्स्ट ऑल स्पेसीज ऑफ द प्लाझ्मोडिया. याच्यामध्ये विचारलेलं आपल्याला की कोणता हा असा ड्रग्ज आहे की तो काय करतो, ॲक्टिव्ह अगेन्स्ट ऑल स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडिया स्पेसीजसाठी तो काय आहे, ॲक्टिव्ह आहे, किंवा ॲक्टिव्हिटी काय करतो तो शो करतो. तर तो कोणता असणार आहे, क्लोरोक्विनची टॅबलेट आपल्याला माहीत आहे. क्लोरोक्विन काय, क्लोरोक्विन इज अ ड्रग्स विच इज ॲक्टिव्ह अगेन्स्ट ऑल स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडिया. देन 7th fill in the blanks here, 4,7 dichloroquinone is used in the synthesis of drugs. मग 4,7 डायक्लोरोक्युनिन कशासाठी वापरतो आपण, ते जनरली क्लोरोक्विनसाठी काय करत असतो, ते वापरत असतो. आणि लास्ट फिल इन द ब्लँक्स आहे, डॅश 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 कॅन बी सिंथेसाइज्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ 2 अमायनो पेरिमिडीन विथ पॅरा ॲस्टाइल सल्फेनिल क्लोराईड फॉलोड बाय द अल्कलाइन हायड्रोलायसिस. म्हणजे या 2 कंपाऊंडचं अल्कलाइन हायड्रोलायसिस जर केलं तर आपल्याला कोणते काय प्रोडक्ट मिळतो, ते प्रोडक्ट कोणतं असणार आहे, सल्फॅडायझिन इज अ ड्रग्स, किंवा सल्फॅडायझिन कॅन बी सिंथेसाइज्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ 2 अमायनो पेरिमिडीन विथ पॅरा ॲस्टल सल्फेनाइल क्लोराईड फॉलोड बाय द अल्कलाइन हायड्रोलायसिस. अशा प्रकारे काय आहे की जनरली अशा फिल इन द ब्लँक्स ड्रग्स या टॉपिक्सवर आपणास एक्झाममध्ये विचारू शकतात. तर खाली ॲन्सरसुद्धा इथं मी दिलेले आहेत, किंवा ॲन्सरसुद्धा लिहिले आहेत. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे त्याच्यामधलाच ड्रग्जवरचा, सिलेक्ट प्रॉपर ॲन्सर फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्ज. असा पण क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात.
त्याच्यात पहिलं पाहता सी फर्स्ट सल्फेनिल अमाइड इज. मग सल्फेनिल अमाइड काय आहे किंवा सल्फेनिल अमाइड इज मग काय आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी मलेरियल आहे किंवा अँटीपायरेटिक्स आहे किंवा अनाल्जेसिक आहे. तर काय आहे पहिलं अँटीबॅक्टेरियल. सल्फेनिल अमाइड जर पाहिला असेल तर त्याचं काय आन्सर असणार आहे, अँटीबॅक्टेरियल आहे तो. त्याचा आन्सर कोणता असणार आहे, ए असणार आहे. त्याच्यानंतर फिनाइल ब्युटॅझोन इज. फिनाइल ब्युटॅझोन काय आहे, मग अँटी मलेरियल आहे, अँटीपॅरेटिक्स आहे किंवा सल्फेट ड्रग्ज आहे किंवा नॉन नॉर्कोटिक्स अनाल्जेसिक आहे. तर त्याचा आन्सर काय असेल, फिनाइल ब्युटॅझोन इज अ नॉन नॉर्कोटिक्स अनाल्जेसिक. आन्सर कोणतं असणार त्याचं, डी आन्सर असणार आहे, नॉन नॉर्कोटिक्स अनाल्जेसिक. देन थर्ड पहा, सल्फॅडायझिन इज सिंथेसाइज्ड फ्रॉम. मग सल्फॅडायझिन कशापासून बनत आहेत, सल्फॅडायझिन कशापासून बनते, ॲस्टेनोलाइड्स. जर आपण ॲस्टेनोलाइड जर घेतलं तर तिथे काय होते, सल्फॅडायझिन काय होते किंवा सल्फॅडायझिनचं प्रिपरेशन जर करायचं असेल तर ॲस्टेनोलाइड्सपासून आपण काय करतो, सल्फॅडायझिनचं सिंथेसाइज करू शकतो. म्हणून त्याचा आन्सर काय असेल, ए आन्सर असेल. त्याच्यात थर्ड पहा, फोर्थ 4,7 डायक्लोरोक्युनोलिन इज युज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ. आता हे कशासाठी सिंथेसाइज केलं जातात, वरच्या याच्यातच पाहिलं आपण कशासाठी सिंथेसाइज करतात, कशासाठी याचा उपयोग होतो, काय सिंथेसाइज करण्यासाठी होत असतो, त्याचा उपयोग होत असतो क्लोरोक्यून ही टॅबलेट बनवण्यासाठी किंवा क्लोरोक्यून हे ड्रग्स बनवण्यासाठी काय करतो आपण, त्याचा उपयोग करत असतो. लक्षात. अँड लास्ट पहा, क्लोरोक्यून इज युज्ड फॉर द फॉलोइंग ट्रीटमेंट. क्लोरोक्यून ही कशासाठी वापरतो आपल्याला माहिती आहे. आता वाचा खाली एक ऑप्शन पहा, पहिलं फर्स्ट ऑप्शन, टू रिड्यूस बॉडी टेम्परेचर, टू रिलीफ पेन, सी टू किल प्लाझ्मोडियम डिसीज अँड डी टू प्रोड्यूस स्लीप. तर हे कशासाठी वापरतात, टू रिड्यूस बॉडी टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे की करोना व्हायरस किंवा हे करोनाचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर जर बॉडीचं वाढलं तर जास्त ट्रीटमेंटमध्ये कोणती टॅबलेट यूज करतात, क्लोरोक्यून. तर मग हा क्लोरोक्यून काय असतो, टू रिड्यूस बॉडी टेम्परेचर कमी करण्याचं काम हा करत असतो. म्हणून याचं आन्सर काय आहे, ए आन्सर आहे, टू रिड्यूस बॉडी टेम्परेचर. त्याच्यानंतर पुढचं पहा, सी पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइड्समध्ये आता थर्ड नंबरची फिल इन द ब्लँक्स पाहू इथं आपण. पेस्टिसाइड्स विच आर यूज टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड वीड्स इन द क्रॉप्स आर कॉल्ड ॲज. आता हे तुम्हाला जे आपण जे काही क्लासिफिकेशन पाहिलं होतं त्याचं पेस्टिसाइडचं क्लासिफिकेशन कसं काय काय केलं होतं, फंगीसाईड, विडीसाईड, रोडेंटिसाइड्स असं जे केलं होतं, तर त्याच्या बेसिसवर त्याच्या नावावरच काय दिलेलं आहे की आपण ते त्याच्या नावावरच दिलं आहे की डिस्ट्रॉय, ते जे डिस्ट्रॉय करेल त्याचं काय केलं, नाव दिलेलं आहे आपण. आता फॉर एक्झाम्पल इथं काय विचारलेलं आहे, पेस्टिसाइड विच आर यूज टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड वीड्स. वीड्सला जर डिस्ट्रॉय करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज हर्बिसाइड्स. मग याचा आन्सर काय असेल, हर्बिसाइड्स. त्याच्यानंतर फोर्थ पहा, केमिकल्स विच आर डिस्ट्रॉय फंगी आर कॉल्ड ॲज फंगीसाइड. पाचवी पहा, डॅश 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 आर पेस्ट कंट्रोल केमिकल विच आर यूज टू किल द रोडेंट्स. रोडेंटला मारण्यासाठी केमिकल्स वापरतो त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज द रोडेंटिसाइड. 6 नंबरचा पहा, 6 नंबर, डॅश 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 इज अ ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड. तर ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड जर आपण पाहिलं असेल तर ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड कोणतं आपलं, मॅलॅथिऑन. मॅलॅथिऑन इज अ ऑर्गॅनोफॉस्फेट किंवा ऑर्गॅनोफॉस्फेट काय आहे, ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड आहे. मग 6 नंबरचा आन्सर काय असेल आपलं, मॅलॅथिऑन इज अ ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड. त्याच्यानंतर क्लोरिनेशन ऑफ फिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड गिव्ज. जर क्लोरिनेशन ऑफ फिनॉक्सी ॲसिडचं आपण क्लोरिनेशन केलं तर काय मिळतं आपल्याला, 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड, त्याला म्हणतो आपण 2,4D. त्याच्यानंतर क्लोरिनेशन ऑफ द फिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड गिव्ज 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड काय होते आपल्याला तिथं मिळून जाते. त्याच्यानंतर 9 नंबर पहा, रिकामी जागा इज ऑर डॅश 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 इज अ बर्ड अँड ॲनिमल रिपेलंट फंगीसाइड. मग कोणतं असणार आहे फंगीसाइड, थायरम. आपल्याला माहिती आहे थायरम इज व्हेरी युजफुल. थायरम इज अ बर्ड अँड ॲनिमल रिपेलंट फंगीसाइड आहे, राईट. देसी 10 टेट्रामिथिल थायरम डायसल्फेट इज ऑल्सो नोन ॲज. काय म्हणतो आपण त्याला, टेट्रामिथिल थायरम डायसल्फेट इज ऑल्सो नोन ॲज, त्यालाच म्हणतो आपण थायरम म्हणत असतो किंवा थायरम त्याला नाव आहे. 11 नंबरची पहा, सी 11 नंबर, डॅश 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 हॅज बीन यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ द ह्युमन
scabies and as a sunscreen and a bactericides applied directly to the skin. तर कोणतं असणार आहे सगळ्यात शेवटचं थायरमच इथं काय करतो आपण जनरली यूज करत असतो किंवा त्याचा आन्सर तिथं फिल इन द ब्लँक्समध्ये आहे. नेक्स्ट पहा पुढचं select proper answer from given alternatives. select proper answer from given alternatives मध्ये पहिलं दिलेलं आहे फर्स्ट जर पाहिलं असेल सिलेक्ट प्रॉपर आन्सर फ्रॉम द गिव्हन व्हॉट इज मॅलेथियॉन. मॅलेथियॉन काय आहे मग मॅलेथियॉन आहे इन्सेक्टिसाइड आहे का हर्बिसाइड आहे का फंगिसाइड आहे का रोडेंटिसाइड आहे. मॅलेथियॉन काय आहे मग जनरली इट इज कॉल्ड ॲज द इन्सेक्टिसाइड. व्हॉट इज 2,4-D. 2,4-D काय आहे तर ते पण तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे की हर्बिसाइड्स आहे का रोडेंटिसाइड्स आहे का फंगिसाइड आहे. याच्यामध्ये ॲन्सर्स काही दिलेले आहेत तर तेवढं ते काय करा तुम्ही ते सर्च करा किंवा होमवर्कसाठी तुम्हाला हे ॲन्सर दिलेले आहेत ते करेक्ट आहेत का नाही आपण इथं पाहून घ्या किंवा चेक करून घ्या. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे व्हॉट इज थायरम. थायरम काय फंगिसाइड आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग फोर्थ नंबरचं विच ऑफ द फॉलोइंग इज इफेक्टिव्ह इन्सेक्टिसाइड. मॅलाथिऑन इज अ इफेक्टिव्ह इन्सेक्टिसाइड म्हणून आपण काय करतो तिथं यूज करत असतो. त्याच्यानंतर 5 नंबरचं आहे टेट्रामिथिल थायरम डायसल्फेट इज फंगिसाइड्स म्हणून त्याचा काय करत असतो यूज केला जातो. त्याच्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज युज्ड इन द सिंथेसिस ऑफ द थायरम. थायरमचं जर सिंथेसिस करायचं असेल तर काय करतो आपण एन कॉमन डायमिथिल डायथायोकार्बामेट्सचा किंवा त्याचा उपयोग करत असतो. आणि शेवटचा आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज युज्ड ॲज अ प्रिव्हेंट फंगल डिसीज इन द सीड्स क्रॉप. तर काय वापरतो आपण थायरमचं काय करतो तिथं यूज करत असतो. थायरम इज यूज्ड. अशा प्रकारे तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्स ह्या पेस्टिसाइड्सवर पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन जर पाहिले तर कसे विचारतील डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन ते पहा. डिस्क्रिप्टिव्ह टाईप तुम्हाला 4-4 मार्कासाठी विचारले तर असं विचारू शकतात एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. मग टर्म्स विचारतील मग पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड हर्बिसाइड रोडेंटिसाइड फंगिसाइड्स असं तुम्हाला जनरली तिथं विचारू शकतात. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट आर द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ युझिंग पेस्टिसाइड्स. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मेरिट्स अँड डेमेरिट्स त्याचे तुम्हाला द्यावं लागतील. म्हणजे त्याचे युजेस काय आहेत किंवा त्याचे इफेक्ट्स काय होतात ते पण तुम्हाला दोन्ही पण तिथं काय करावं लागणार होतं लिहावं लागणार आहेत. त्याच्यानंतर 4 मार्कला असा कोण क्वेश्चन येऊ शकते राईट डाऊन द प्रिपरेशन ऑफ मॅलेथिऑन. हाऊ टू प्रिपेअर मॅलेथिऑन असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कला विचारू शकतात. तिथं तुम्हाला त्याचं रिॲक्टंट त्याचा प्रोडक्ट त्याची जी काही कंडिशन असेल त्याचं अल्कली असेल काय असेल तर तुम्हाला तिथं लिहावं लागणार. त्याच्यानंतर खाली जी दिलेत पहा क्वेश्चन ॲन्सर इन 1 सेंटेन्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारतं एका मार्कासाठी. तर ते काय विचारू शकतात व्हॉट आर पेस्टिसाइड्स. तुम्हाला माहिती आहे आपण डेफिनेशन्स पाहिलेले आहे. द केमिकल सबस्टन्सेस विच आर यूज टू किल द पेस्ट. त्यानंतर व्हॉट आर इन्सेक्टिसाइड हे त्याच्या नावातच दिलेलं आहे आपण सगळं डेफिनेशन कालच पाहिले आपण. व्हॉट आर हर्बिसाइड्स व्हॉट आर फंगिसाइड व्हॉट इज द नेम ऑफ थायरम. थायरमचं दुसरं नाव काय किंवा काय म्हणतात त्याला. विच केमिकल यूज टू प्रिव्हेंट द फंगल डिसीज इन द सीड्स अँड क्रॉप. आपण आत्ताच पाहिलं याचा आन्सर काय थायरम आहे. गिव्ह एनी 2 काउजेस ऑफ थायरम. मग दोन युजेस द्यायचे तुम्हाला थायरमचे कोणते 2 युजेस आहेत. गिव्ह एनी 2 युजेस ऑफ 2,4-Dचे 2 युजेस तुम्हाला तिथं द्यायचे आहेत. अशा प्रकारे जनरली तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला जनरली एक्झाममध्ये विचारू शकतात. त्याच्यामुळं हे क्वेश्चन डोक्यात ठेवून आपण काय करू की याचा अभ्यास केला पाहिजे किंवा चांगल्या प्रकारची तिथं स्टडी केली पाहिजेत किंवा स्टडी केली तर तिथं चांगले मार्क्स तुम्हाला तिथं जनरली मिळू शकतात. तर इन दिस वे वी आर कम्प्लिटेड द 4th युनिट अँड रिव्हिजन ऑफ 4th युनिट विथ द हेल्प ऑफ द क्वेश्चन पेपर और क्वेश्चन आन्सर. In this we are cover fill in the blanks, choose the correct alternatives, 1 sentence and a long answer questions, that is descriptive questions. Thank you so much.